नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. जर तुम्ही कधी स्वतःचा किंवा एखाद्या शेतकऱ्याचा सातबारा बघितला असेल तर त्या सातबाऱ्यावर तुम्ही भोगवटदार वर्ग 1 किंवा भोगवटदार वर्ग 2 हे शब्द नक्की वाचले असतील. पण ह्याचा अर्थ नेमका काय होतो हे आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण बरेच शेतकरी मित्रांना भोगवटदार वर्ग 1 किंवा भोगवटदार वर्ग 2 ची जमीन काय आहे हे माहित नसतं. तर मुख्यतः आपल्याला जमिनी ह्या भोगवटदार वर्ग 1 किंवा भोगवटदार वर्ग 2 मध्ये पाहायला मिळतात. ही माहिती अत्यंत प्राथमिक आहे, परंतु बऱ्याच शेतकरी बांधवांना ही माहिती नसल्यामुळे आजचा आपण व्हिडिओ बनवतोय. तर भोगवटदार वर्ग 1 म्हणजे नेमका काय हे बघूयात. तर भोगवटदार वर्ग 1 म्हणजे ज्या जमिनी आपल्याकडे वंश परंपरेने आलेल्या असतात त्या जमिनी भोगवटदार वर्ग 1 मध्ये मोडतात. जर तुमच्या सातबाऱ्यावर भोगवटदार वर्ग 1 असे लिहिले असेल तर तुम्ही अत्यंत चिंतामुक्त राहा, कारण भोगवटदार वर्ग 1 म्हणजे वंश परंपरेने आपल्याला मिळालेली जमीन. आता चिंतामुक्त राहण्याचे कारण म्हणजे आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा आपण जमिनीची विक्री करू शकतो. सरकारचा कोणताही निर्बंध यावर लागणार नाही, कारण आपण त्या जमिनीचे पूर्णपणे मालक असतो. यालाच भोगवटदार वर्ग 1 म्हणतात. आता बरेच जण म्हणतील की आम्ही आमचा सातबारा पाहिला पण आमच्या सातबाऱ्यावर भोगवटदार वर्ग 2 लिहिले आहे, आता आम्ही काय करावे. तर तुम्ही काळजी करू नका, कारण भोगवटदार वर्ग 2 म्हणजे ह्या जमिनी सरकारच्या असतात आणि सरकारने एखाद्या निकळ हेतूने किंवा उन्नतीसाठी या जमिनी एखाद्या व्यक्तीला दिलेल्या असतात. या जमिनी सुद्धा वंश परंपरेने आपल्यापर्यंत आलेल्या असतात, परंतु यामध्ये एक महत्वाचा मुद्दा म्हणजे या जमिनीवर म्हणजे ज्या मालकाच्या नावावर ही जमीन आहे त्या मालकाचा पूर्णपणे अधिकार या जमिनीवर नसतो. कारण आता तुम्ही म्हणताल सातबाऱ्याला तर आमचे नाव आहे तरीही आमचा पूर्णपणे अधिकार या जमिनीवर नसतो. याचा अर्थ काय? तर पूर्णपणे जमिनीवर अधिकार नसणे याचा अर्थ असा आहे, जर तुमच्या सातबाऱ्यावर भोगवटदार वर्ग 1 लिहिले असेल तर तुम्ही त्या जमिनीचे पूर्णपणे मालक असता. तुम्ही ती जमीन केव्हाही कधीही आणि कोणालाही विक्री करू शकता. पण जर तुमच्या सातबाऱ्यावर भोगवटदार वर्ग 2 लिहिले असेल तर तुम्हाला त्या जमिनीची विक्री करताना सरकारी अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागेल. त्याशिवाय तुम्ही त्या जमिनीची विक्री कसल्याही प्रकारे करू शकत नाही. आता या भोगवटदार वर्ग 2 मध्ये 16 प्रकारच्या जमिनी मोडतात, जसे की शिलिंग कायद्याअंतर्गत आलेली जमीन, कुळवहिवाट कायद्याअंतर्गत आलेली जमीन, इनामी जमीन, वतनातली जमीन किंवा तसेच देवस्थानासाठी असलेली जमीन. जर तुम्हाला भोगवटदार वर्ग 2 याबद्दल आणखी माहिती पाहिजे असेल तर तुम्ही महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 29 आणि पोट कलम 2 यामध्ये जाऊन आणखीन माहिती याबद्दल वाचू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा, बेल आयकॉन सुद्धा दाबा. तसेच आपल्या इंस्टाग्रामला सुद्धा एक अकाउंट आहे जे तुम्हाला इथे कुठेतरी दिसत असेल, त्याला जाऊन फॉलो नक्की करा, कारण त्यावर सुद्धा आपण असेच माहितीचे व्हिडिओ पाठवत असतो म्हणजे शेअर करत असतो.